खोपोली शहरातील मध्यवर्ती भागातील महाराजा मंगल कार्यालयासमोर विक्रम साबळे फाउंडेशन, अविनाश तावडे आणि भाजप पुरस्कृत मानाची दहीहंडी वासरंग गावातील भैरवी गोविंदा पथकाने 6 उंच थर लावत दहीहंडी फोडली आहे। खोपोलीतील विविध भागात गोविंदा पथक सराव करीत आहेत। त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी विक्रम साबळे फाउंडेशन, भाजपा नेते अविनाश तावडे यांच्या सौजन्याने महाराजा मंगल कार्यालयासमोर यंदा भव्य दिव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते। या दहीहंडी सोहळ्याला खोपोलीसह मुंबई, नवी मुंबई, पनवेल येथील एकूण 19 गोविंदा पथकाने हजेरी लावली। 7 थर लावणाऱ्या पथकांना रोख पारितोषिके देण्यात आली। लोणावळा कुसगाव येथील महिला गोविंदा पथकाची ही उपस्थिती लक्षणीय ठरली। दहीहंडी उत्सवाला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, आमदार महेंद्र थोरवे, भाजपचे चिटणीस नरेश पाटील, माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर, डॉक्टर सुनील पाटील, RPIचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक, राष्ट्रवादी युवा जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे, कार्याध्यक्ष भूषण पाटील, शेका पक्षाचे कैलास गायकवाड, रवींद्र रोकडे, किसान मोर्चाचे सुनील गोगटे, ॲडव्होकेट राजेंद्र येरुणकर, हेमंत नांदे, शहर महिला अध्यक्ष अश्विनी अत्रे व वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासह विविध पक्षांचे वरिष्ठ नेते यशवंती हायकर व विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यशवंत साबळे यांनी खोपोलीच्या विकासासाठीची दहीहंडी फोडली असल्याचे कौतुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केले। आमदार महेंद्र थोरवे यांनी उत्सवाला उपस्थिती राहून गोविंदा पथकांचे कौतुक केले। हंडी फोडण्याचा मान भैरवी गोविंदा पथक वासरंग संघाला दिल्याने विजेत्यास रोख रक्कम 1,11,111 लक्ष रुपये व चषक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। हा सन्मान व बक्षीस त्यांना खोपोली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे, भाजप नेते यशवंत शेठ साबळे, अविनाश तावडे, विक्रम शेठ साबळे यांच्या हस्ते देण्यात आला। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश मरागजे सरांनी केले। दहीहंडी उत्सव यशस्वी करण्यासाठी विक्रम साबळे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात प्रचंड मेहनत घेतली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46 रायगड, खोपोली।